भावांना बहिणींना शुभ संध्याकाळ बघा सगळ्यासनी. बाजारी घेऊन आली. आता करायचंय गवारीचं कालवण. भाकरी करून घेते आधी आणि चहा केला आजीला ही ना. म्हणलं भाकरी थापून देते बाज. म्हणलं वारं सुटलेलं आहे. आता काय करायचं 17 ठिकाणं करून 2 रोजानं व्हायना एकात करायचं आहे. म्हणलं करूया भाकरी. गवारी आणलेली नीट केली तिनं. भाकरी करायच्या गवारीचं कालवण करायचं. शेंगा फोडायच्या ते अजून कालवण असणे हे नाही. त्या शेंगदाण नाही तर थोडं होतं ते भाजून नका तिथं ठेवलं तर. सकाळी आजीनं फोडलं होतं. उद्याच्या भाजीलाही नाही. उद्याच्याला ते नेटका करून दळाय द्यायचंय. अजून बाजार काढायचा आहे अजून गाडीतला. आता स्वयंपाक झाला का जेवण करायचं थोडं थोडं. लगी खोली हिनं आवरली वाटतं. त्या कोपऱ्यातल्या खोलीत तिकडून घेऊन आपलं बाजार ठेवायचा. माणसं ही पुन्हा लय आली म्हणजे एकाच खोलीत करून ठेवायचं. त्यांच्या तिकडे बेडरूममध्ये खाट पण पुन्हा लाडूचा तिकडेच धुवून करून त्याच खोलीत मानायचा. ते आड बघलेलं आहे तिकडे सारखं म्हणजे एका कोपऱ्यात राहतंय ना तसं बाजार ही सगळा. तर पोरं ही जात नाही तिला. करायचं आता. फ्रीज बी पुसून काढायचं आहे मला. लई काम आहे मागं माझ्या. आल्यावर बघा ते मी आवरला हॉल तोपर्यंत तिनं काय शेंग नीट केली. आता चहा ठेवला. मग तवर आली मग मी हे घेऊन बाजरीचं भाकरीचं पिठाचं शेंगदाणा भाजून घेतलेलं. आमटी आता गवारीचीच करावी. आजीचा हाय सोमवार. सकाळी केलती आजीला भगर. आजी शाबू खात नाही भगर खाती म्हणून सकाळी भगर केलती. वारं भार भार लई वारं सुटलंय. 2 लाकडं घातलं तिकडे एक तिकडे एक. इकडून एक जिबाळी सुटते आणि तिकडून एक. या सगळेजण बाजरीच्या भाकरी खायला. तरी अजून लई थोडं साहित्य राहिले. तरी परत आणलं बरं का. एका हेलपाट्यात परत साहित्य आणले उरकलं. पण किरकोळ अजून भरपूर राहिले. माळवं हे अजून 8 तारखेला आणावं लागतंय. काय चाललंय का तुमचं? गजग खेळताय काय? इकडे खड फेक चाला. टोकरीत पडलं होतं. टोकलच पडलं होतं. लय बडाडती आणत्या. कड भाकर कड. काल मावशी आलती ह्यांची. राहावा म्हणलं राहतेले आता तर गेल्या सांगोल्याला जाते म्हणून मामासोबत. गेल्याच नाही त्या गावात उतरल्या. आता उद्या यायच्या त्या येत्या कशा करता. उद्या मामा मी यायचे त्याचं तुला त्यांचं काम आहे दुसरं. या म्हणलं जेवण हे करायचं. दुपारी आलता फोन आणि त्यांचा फोन आला म्हणून आम्ही हरवाळीनं बाजार आणायला गेलो. जो काय थोडं राहिले त्याचं म्हणलं ते यादी करूया आता. काय करतात कुठं चाललं आता कुटीवर. लाको सर कुणीकडे निघाला वा गावात. काय काम आलं कुणाचा फोन आला का निघालं गावातच.
अजून ते काय म्हणते तसलं आलंय बघा तरूस. त्यानं एक भ्या सोडलंय. आता ते मोबाईलात फोन यायला लागले तर या तसलं ग्राम ग्राम विकास महसूल काय असलंच आहे बघा. तसलं देतोय नाही आणि ते सांगतंय आलं या आणि घरात झोपा असं सांगतंय. घरात झोपा सांगत नाही, मग काय सावध राहा म्हणतोय जनावर. माणसाला नाही का धोका त्याचा? माणसाला काय तर काठी असणार. झोपलं म्हणजे माणूस बाहेर तोडून खाईल किती. आणि जंगली जनावर म्हणल्यावर काय त्याचा नशिबात भरोसा? असेल ते होणारच आहे. जंगली चित्राचा नाही भरोसा का? फोन करायचं त्या अजून पाहुण्याला वेळेस नाही. शेवटचा हाय आता जावा येऊन एवढा. ज्याला जमल ती येईल, ज्याला नाही ते राहील. कुणावर तर का आपला जोजार आहे. बरोबर आहे का नाही? आपण ज्या जातो येतो ते तीच येणार आपल्याला. ज्याचं हालेलं आतलं ते बी येईल. त्याला नाहीच मनापासून वाटायचं ती कशाला येतं या. भाजली का बघ बाकी किती झालं. गप की आणते गप. माझं काढून जा. वारं सुटलं या. तू कर भाकरीने, आम्ही जाऊन झोपतो आता. भाकरी करायला लागली का थोडं का तिला पीठ घेऊन गेले शिकायला. लाकूड वरती आग बिवू नको. माझ्या हाताकडे यायले लाकूड वड ना ती. ते मग पलीकडे साखर सगळं नाही. हाय लागते हाताला. किती झालं त्या म्हणली भाकरी? चार 6 भाकरी 6-7 वाज झाले. घरात 2 आहेत सकाळची भाजी. तिकडे उभार तू पिठात हात घालून सारखं तुला दिलंय ना आता. चल हो तिकडं. कटाळा आलाय बाई तुला. शेंगा तर फोडायच्या, ती बाजार काढायचा आहे गाडीतला. नेटनेटकं ठेवायचं आहे. पत्रवाळ्या गलस सगळं आणलंय. तरी मी ती फरशी पुसायचं आणलंय. तुटलंय गेल्या वर्षी आणलेलं. मग ती वायपर राहिलंच तरी पाणी काढायचं. ते लाकूड सर मोर धुवायचं कटा तिकडं पाठीमागचं धुया लागतंय. बाथरूमकडची फरशी पाणी काढायला लागतंय. अंकिता अभ्यास करत बसली का कोणाला का झोपली? गुडे दीदी जेवली का मागा का? नाही ना, झोपली का कोणाला टॉप कशीच मग. सकाळचं आहे की थोडंफार स्वयंपाक, पण तिला चपाती खायची.